मुंबईत मराठी बोलायला लावलं म्हणून एका मराठी तरुणाला हिंदी भाषिकांनी दमदाटी करत शिवीगाळ केली, तसंच कान धरून माफी देखील मागायला लावली। हे सगळं नेमकं प्रकरण काय पाहूया। महाराष्ट्रामध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला महाराष्ट्रामध्ये रहे कहीं भी रहे नहीं आती मराठी। 2 मिनिटं थांबा ना। हे बघा मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा। हे बघा मी प्रेमाने बोलतो, यांच्याकडे पण दाखव। ठाण्याच्या मुंब्र्यात एका मराठी तरुणाला हिंदी भाषिकांनी केलेली ही दमदाटी आणि शिवीगाळ। मुंब्र्यात फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्यानं परिसरातील काही स्थानिकांनी मराठी तरुणाला दमदाटी आणि शिवीगाळ केली आहे। तो यहाँ पे आके तो यहाँ पे मतलब लोगों को पूरा मराठी नहीं आती। महाराष्ट्रामध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला महाराष्ट्रामध्ये रहे कहीं भी रहे नहीं आती मराठी। थांबा ना। हे बघा मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा। मी प्रेमाने बोलतो, यांच्याकडे पण दाखव। मुंब्र्यात नेमकं काय झालं, मराठी तरुणाला दमदाटी आणि शिवीगाळ का करण्यात आली पाहूया। मुंब्र्यात मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितलं। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे असं तरुणानं या फळ विक्रेत्याला सांगितलं। त्यानंतर मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असं म्हणत स्थानिकांनी मराठी तरुणाला घेराव घातला। मुंब्र्यात मराठी हिंदी वाद का करतो, स्थानिकांनी या मराठी तरुणाला सवाल केला। त्यानंतर मराठी तरुणाला जमावानं शिवीगाळ केली आणि माफी मागायला लावली। स्थानिकांनी मराठी तरुणाला पोलीस ठाण्यात देखील नेलं आणि तक्रारही केली। मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो। 4 तास बसवलं मला। नंतर माझी आई आली, एक तासात आई आली। आई पण 3 तास बाहेर थांबलेली। आई पण रडत होती माझी। बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहीत नाही। ते बोलतं केस डालो इसके ऊपर बोलतं। माझी आई घाबरली आहे। पुढे जाऊन काय झालं, मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंब्राला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं, तर घाबर वाटते मला। ते धमक्या देतात मला, बोलतं में दम तो ऐसे शिवा द्यायला लागलेलं, लई शिवा दिले मला। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत। हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या, नाहीतर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। दरम्यान मुंब्र्यात घडलेल्या या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय। मुंब्र्यात अशा घटना रोज होतात असा आरोपही त्यांनी केलाय। याचं उत्तर खरं तर जितेंद्र आव्हाडने दिलं पाहिजे। मुंब्रामध्ये अशा घटना पहिल्यांदा नाही, रोज घडत आहेत। फक्त ही पहिल्यांदा उघड झालेली आहे। मुंबईमध्ये मुंब्र्यामध्ये मराठी माणसाला जागा नाही हे असं आजचं तिथलं चित्र आहे। त्याला एक वेगळा रंग आहे, म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या। काय जे काय चुकलं माखलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा। पण माझी तुम्हालाही विनंती आहे की असल्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका। पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे। त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे। तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत नाही। काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये मराठी नागरिकांना मारहाण करण्यात आल्याच्या 2 घटना घडल्या होत्या। दरम्यान त्यानंतर आता मराठी बोलायला लावल्यावरून मराठी तरुणालाच मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिकांनी दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचं समोर आलंय। गणेश थोरात, TV9 मराठी, मुंब्रा, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।